किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगोनी ठेले. या श्लोकाप्रमाणे आपल्या उदंड कष्टाच्या, सकारात्मक मानसिकतेच्या व प्रेमळ स्वभावाच्या जोरावर आपल्या परिवाराचे तसेच समाज बांधवांचे भाग्य बदलणाऱ्या एका कर्मयोग्याची ही गोष्ट. नाव रामदास चांगोजी फंडाट. मोरगाव भाकरे या अकोल्यानजीक असलेल्या छोट्याशा गावात बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या फंडाट या कुटुंबात रामदास यांचा जन्म झाला. श्री चांगोजी फंडाट यांना 4 मुले व 1 मुलगी. स्वतःच्या मालकीची थोडीफार शेती होती, पण सर्वजण शेतमजुरीच करत, त्यामुळे शिक्षण या गोष्टीशी तसा कधी संबंध आला नाही. रामदास यांना मात्र शिक्षणाची फार आवड. रामदास यांचे प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण झाले. 5वी, 6वी व 7वी या 3 वर्षांच्या शिक्षणासाठी घरापासून 4 किलोमीटर दूर असलेल्या निमकर्दा या गावी जाणे क्रमप्राप्त होते. रामदास यांची शिक्षणाची तळमळ येथेही दिसून आली. रोज 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत पायी जाणे, मन लावून शिक्षण घेणे व परत 4 किलोमीटर अंतर पायी घरी येऊन शिक्षकांनी वर्गात शिकवलेल्या विषयाची उजळणी करणे, असा क्रम तब्बल 3 वर्षे अविरत चालला. त्यानंतर 8वी ते 11वी पर्यंतचे शिक्षण व्होकेशनल हायस्कूल अकोला येथे घेऊन रामदास हे फायनल इयरला प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. जिल्हा परिषद अकोला यांची शिक्षक भरतीची जाहिरात वाचून रामदास यांनी या जागेसाठी अर्ज केला व आपल्या हुशारीच्या जोरावर मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होऊन शिक्षकाची नोकरी मिळवली. शिक्षक म्हणून कार्यरत असताना काही महिन्यातच कार्यकारी अभियंता यवतमाळ येथे विविध पदांसाठी जागा निघाल्या. तेथे अर्ज केला. तेथेही रामदास यांना आपली अभ्यासू वृत्ती व सखोल ज्ञान कामी आले. त्याचबरोबर श्री संभाजी रायपुरे साहेब यांचीही साथ मिळाली आणि स्टोअर क्लार्क या पदावर रामदास यांची नेमणूक झाली. परंतु रामदास हे छोट्या गावात रमणारे नव्हते. त्यांना आणखी मोठ्या गावात जाण्याची ओढ होती. मोठ्या गावात आपलं भविष्य आपल्याला हवं तसं घडवता येईल हा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणतात ना, जहां चाह है वहां राह है. रामदास यांच्या जीवनातही असंच काहीसं घडलं. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना व दुर्दम्य विश्वासाला नियतीने साथ दिली व पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टल क्लार्क पाहिजे ही वर्तमानपत्रात आलेली जाहिरात रामदास यांच्या निदर्शनास पडली. प्रयत्नवादी असलेल्या रामदास यांनी लगेच त्या पदासाठी अर्ज केला. विदेश डाकभवन मुंबई सर्कल येथून मुलाखतीसाठी बोलवणे आले. त्यात निवड झाली व रामदास हे पोस्टल क्लार्क म्हणून विदेश डाकभवन मुंबई येथे रुजू झाले. तो दिवस होता 5 ऑगस्ट 1969. आता रामदास हे स्वप्ननगरी मुंबई या भल्या मोठ्या शहरात येऊन पोहोचले होते. सुरुवातीला मुंबईमध्ये कोणाशीच ओळख नव्हती, पण हळूहळू ओळखी होऊ लागल्या व रामदास या स्वप्ननगरीत स्थिरावले. कधी लॉजवर तर कधी पेईंग गेस्ट म्हणून राहून दिवस काढले आणि जणू नियतीने इतक्या वर्षांच्या खडतर परिश्रमांचं फळ द्यायचं ठरवलं. सन 1971 मध्ये प्रमिला या गृहकृत्य दक्ष मुलीशी रामदास यांचं लग्न झालं. आयुष्यभराची साथ देण्यासाठी प्रेमळ व सुस्वभावी पत्नी जीवनात आली. सुखवस्तू आयुष्याकडे वाटचाल सुरू झाली. लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना. 1973 मध्ये प्रशांत, 1975 मध्ये विशाल तर 1977 मध्ये सचिन अशी हुशार व गुणी मुले जन्मास आली. घरातलं खऱ्या अर्थाने नंदनवन झालं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याप्रमाणे 3ही मुले वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली शैक्षणिक उंची गाठण्याच्या मार्गावर अग्रेसर झाली. रामदास यांचा प्रपंच जसा सुखावला तसे त्यांना आध्यात्मिक व सामाजिक ही क्षेत्रे खुणावू लागली. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक.
श्री स्वामी समर्थ यांची भक्ती श्री रामदास यांच्या मनात अगदी खोलवर रुजली. श्री स्वामी कृपेचे बरेच अनुभव त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले व अनुभवले. स्वामींची भक्ती सेवा त्यांच्याकडून अखंड होत राहिली, जी आजतागायत होत आहे. श्री रामदास यांनी आपले कुटुंब हीच आपली जबाबदारी आहे इतका मर्यादित विचार कधीच ठेवला नाही. तर आपण आपल्या समाजाचंही काही देणं लागतो हे त्यांना सदैव वाटत होतं. जगन्नाथ असे विश्वी त्याची सेवा करीत जावी, या कारणे झिजवावी कोणीतरी काया. श्री रामदास हे मुंबईमध्ये नोकरीनिमित्त आले असताना त्यांची पहिली भेट श्री देवीदासजी गमे व श्री रामरावजी राऊत यांच्याशी झाली. यांनीच रामदास यांची ओळख इतर समाज बांधवांशी करून दिली. मग रामदास हे समाजकार्यासाठी कटिबद्ध झाले. समाजकार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न आजही सुरू आहे. सोयरीक संबंधांमुळे समाजातील मुलामुलींचे लग्न कमीत कमी वेळात व कमीत कमी कष्टात व्हावे याकरिता यंदा कर्तव्य आहे ही पुस्तिका करण्यासाठी खूप कष्ट घेतले. यासाठी सर्व समाज बांधवांचे बहुमोल सहकार्य प्राप्त झाले. हे समाजकार्य सुरू असतानाही रामदास यांचे आपल्या कुटुंबाकडे किंचितही दुर्लक्ष झाले नाही. त्यांचे त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरही पूर्ण लक्ष होते. प्रेमळ आईच्या सहवासात व वडिलांच्या मार्गदर्शनात तीनही मुलांची चांगली प्रगती झाली. पहिला मुलगा प्रशांत याने टेक्निकल शिक्षण घेऊन काही वर्षे कंपनीत नोकरी केली व त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दुसरा मुलगा विशाल यानेही आपले शिक्षण पूर्ण करून काही वर्षे कंपनीत नोकरी केली व आता तोही आपला स्वतःचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये व्यवसाय यशस्वीपणे चालवित आहे. तर तिसरा मुलगा सचिन हा सायन्सची पदवी घेऊन मग MBA झाला व नंतर कंपनीमध्ये नोकरीला लागला. त्याची हुशारी व कामातील सचोटी पाहून कंपनीने त्याला USA, स्वीडन, जपान येथे पाठवले. तो ॲक्सेंचर या कंपनीत मोठ्या पोस्टवर कार्यरत आहे. रामदास यांना तीनही सुना या अगदी मनमिळाऊ व सुस्वभावी लाभल्या. असे सुखी व आनंदी जीवन सुरू असताना एक मोठा आघात या कुटुंबावर कोसळला. 2001 मध्ये श्री रामदास यांच्या सहचारिणी असणाऱ्या त्यांच्या सर्व चांगल्या वाईट प्रसंगात रामदास यांना बरोबरीने साथ दिली अशा त्यांच्या पत्नी प्रमिलाताई यांनी या जगाचा निरोप घेतला. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले. रामदास व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनात कधीही न भरून येणारा हा आघात होता. पण याही प्रसंगात रामदास यांनी खचून न जाता खंबीरपणे ते दुःख पचवलं व सर्व कुटुंबाला सावरलं. त्यानंतर त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ समाजकार्यात व नातवंडांच्या संगोपनात घालवायचं ठरवलं. आशुतोष, ग्रीशा, विहान आणि सानवी ही त्यांची नातवंड ही खूप गोड आहेत, ज्यांचं आपल्या आजोबांवर खूप प्रेम आहे. चिरंजीव आशुतोष हा त्यांचा मोठा नातू. तो तंतोतंत आपल्या आजोबांवर गेलाय. त्यालाही शिक्षणाची खूप आवड आहे. त्याने KEM कॉलेज परेल, मुंबई इथून 4 वर्षांचे शिक्षण निर्विवादपणे पूर्ण केले. आशुतोषला डॉक्टर बनलेलं पाहणं हे रामदास यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन अपार कष्ट घेतले. आशुतोषची नीट क्लिअर व्हावी म्हणून ते स्वतः घर सोडून आशुतोष बरोबर नाशिकला जाऊन राहिले. नीट क्लिअर झाल्यावर 4 वर्षे परेलला राहून MBBS साठी आशुतोषला साथ दिली. आता आशुतोष इंटर्नशिप करतो आहे. डॉक्टर आशुतोष अशी हाक मारताना त्यांना खूप अभिमान वाटतो. जणू त्यांचं डॉक्टर होण्याचं मनात सुप्त राहिलेलं अपूर्ण स्वप्न त्यांनी आशुतोषच्या माध्यमातून पूर्ण केलं. इतक्यावरही ते शांत बसलेले नाहीत.
आशुतोषला MD साठी प्रयत्न करायला ते प्रोत्साहित करत आहेत. कर्मयोगी कधी शांत बसत नाही. वादळाला आराम माहीत नसतो. तसे रामदास हे आजही सदैव कार्यमग्न आहेत. ते स्वतःला सदैव कोणत्या ना कोणत्या कार्यात मग्न ठेवतात. अशा या कर्मयोग्याला, आदर्श पित्याला, प्रेमळ आजोबाला व निस्सीम स्वामी भक्ताला सदैव श्री स्वामी समर्थांची कृपा प्राप्त होवो व त्यांचे पुढील सर्व जीवन हे निरोगी राहून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होवो, यासाठी आपण सर्वजण उभे राहून स्वामींच्या प्रार्थनेसह व टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना स्टेजवर बोलवू. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.